अस्सलामुअलैकुम। आज आपण रमज़ान स्पेशल चिकन तंदुरी समोसा बनवत आहोत। त्यासाठी 1 किलो चिकन घेतले मी, हड्डी नरम मिक्स आहे। त्यातून 1 चमच आला लसूण हिरवी मिरचीचा पेस्ट टाकायचा, पावडर मसाल्यातून 1.5 चमच तंदुरी मसाला, 1 चमच धना पावडर, अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच काली मिर्च पावडर, थोडासा चाट मसाला आणि मीठ त्याच्या हिसाबात, फूड कलर टाकला थोडासा। सगळा मिक्स करून घेतला का ह्यातून थोडासा एक अर्धा ग्लास पाणी टाकून ह्याला बॉईल करून घ्यायचं आहे। पुरा एकदम सुकून घ्यायचं आहे, पाणी थोडासा पण ह्यातून ठेवायचा नाही। जैसा सगळा पाणी सुकल तसे आपण चिकन थंड झाल्याच्या बाद ह्याले रेषे काढून घेऊ। रेषे बघा आपण काढून घेतलेले आहे। आता आपण ह्याची स्टफिंग तयार करून घेऊ। स्टफिंग तयार करण्यासाठी आपण तेल टाकले 2 चमच, त्यातून एक मीडियम साईजचा कांदा टाकला। कांदा थोडासा पोलून झाला का अर्धा चमच आला लसूण हिरवी मिरचीचा पेस्ट टाकला, चिली फ्लेक्स, गरम मसाला, काली मिर्च पावडर, मीठ टाकला। सगळा मिक्स करून घेतला आणि व्हेजिटेबल टाकले मी, गाजर टाकले आणि शिमला मिर्च। जसा मिक्स करून घेतला थोडासा तसा मी रेषे काढलेला चिकन आपण ह्यातून टाकायचा आणि जरा एक 5 मिनिटं शिजून द्यावाचा। जसं सगळा स्टफिंग रेडी होईल थोडीशी कोथिंबीर मारायची आणि गॅसची फ्लेम आपल्याला ऑफ करून टाकायची। स्टफिंग थंड झाली का मी समोसे बनवायला रेडीमेड पत्त्यांचा यूज केला आहे। एक एक करून आपण असे सगळे समोसे भरून घेऊ। हे समोसे खूप टेस्टी लागतात। सगळे समोसे आपण हे रेडी करून घेतले नाहीत। आता आपण फ्राय करून घेऊ। तुम्ही स्टोर करून पण आरामात 15 दिवस ह्याला 15-20 दिवस आरामात खाऊ शकत आहोत। समोसे आपण फ्राय करून घेतले नाहीत। अलट पलट करून समोस्यांना फ्राय करून घेतले। समोसे फ्राय झाले बघा, मी तुम्हाला तोडून पण दाखवते। माशाल्लाह एकदम परफेक्ट समोसे रेडी होतात रमज़ान स्पेशल। आजचा व्हिडिओ माझा कैसा लागला हा जरूर सांगा आणि आवडला असला तर लाईक शेअर जरूर करा।